सावदेवी चषक 2014 या 2024 या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याच्या शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय आमच्या ज्योतिताई ठाकरे, आमच्या कल्याण महानगरपालिकेचे अनेक वेळा नगरसेवक आणि ज्येष्ठ आमचे आणि चांगले ज्यांचा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये नाव आहे असे उद्योगपती तारे मामा, या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सभापती आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय कुंदनजी पाटील साहेब, या ठिकाणी ज्यांचं शिवसेनेमध्ये जो शिवसेना संघटना बांधण्याचं काम संघटक असे आमचे गुरु संपर्क प्रमुख कृष्णाजी वाकडे साहेब, या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती श्यामजी गायके साहेब आणि जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय माझे मित्र प्रकाशजी भोईर साहेब, या ठिकाणी दुसरे जिल्हा उपजिल्हा प्रमुख माझे मित्र विजय पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ। खरं तर या ठिकाणी आज खूप चांगल्या प्रकारची क्रिकेटचा मैदान असं या भागामध्ये खूप चांगला एक मैदान हा या ठिकाणी, परंतु या खेळाडूंनी किंवा या सरपंच या ठिकाणचे असतील, या ठिकाणची काही राजकीय क्षेत्रातली मंडळी यांच्या पाठीमागे असेल आणि म्हणून हा एक चांगला व्यासपीठ आणि हा ग्राउंड इथे या ठिकाणी झालेला आहे। परंतु खरोखरच या ठिकाणी जे क्रिकेट पट्टू जे क्रिकेट खेळणारी मुलं आहेत या क्षेत्रामध्ये आपण जरी टेनिस स्पर्धाचा हे खेळलो नाही, आपण याच्यात लेदर त्याच्यावर खेळण्याचा प्रयत्न करावा, कारण ह्या मॅची खूप आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये मला वाटतं ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आपल्या भिवंडीचं एक नंबर नाव आहे। कुठेतरी आपण आता याच्या पुढे बदललं पाहिजे। राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर खेळताच तुम्ही राज्य पातळीवर जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। मला वाटतं आपल्याला पाठबळाची कमतरता 100% असते। आमच्यासारखे व्यासपीठावर जे आहे, मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो की सर्व खेळाडू या भिवंडी तालुक्यामधले जे खेळाडू आहेत, या तालुक्यामध्ये भिवंडी ग्रामीण मध्ये याच्यामध्ये आता 2024 मध्ये येणारा जो आता तुमच्या समोर माझी उमेदवारी ही डिक्लेअर झालेले तुम्हाला सांगायची गरज नाही। माननीय आमचे उद्धव साहेब, मी आपल्यातला एक लहानसा कार्यकर्ता आणि छोटा शेतकऱ्याचा मुलगा, राजकीय क्षेत्र नसलेला, वारसा नसलेला कार्यकर्ता, आणि म्हणून तरी सुद्धा माझी कामाची दखल घेतली किंवा व्यासपीठावर जे असलेले यांच्या शिफारशीनुसार मला भिवंडी ग्रामीणची उमेदवारी दिली आणि उमेदवारी देऊन खरं माझा सन्मानच केलेला आहे। त्याबद्दल मी आमचे उद्धव साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचं ठाकरे कुटुंबाचा खूप खूप आभारी आहे। परंतु या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, या भिवंडी ग्रामीण मध्ये मी नेहमीच भले क्रिकेट खेळाडूंना योगदान छोटा मोठा माझा असतोच, परंतु याच्या पुढे मी एक आपला भाऊ आहे या नात्याने या भिवंडी ग्रामीण मध्ये एक सुरुवातीला एक चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा ग्राउंड कसं होईल अशा प्रकारचा मी 100% प्रयत्न करेन। आणि आपल्याला खेळण्यासाठी मग तुमचा क्रिकेट असेल, कबड्डी असतील, कुस्तीपट्टू असेल किंवा बॉडी बिल्डरचा याच्यासाठी एक कुठेतरी भिवंडी तालुक्यामध्ये एक मोठा संस्कृती भवन किंवा त्याच्यात मैदान अशा प्रकारचा खेळ खेळण्यासाठी उपलब्ध असलं तर निश्चित या राजकीय याच्यामध्ये तुमच्या खेळाडूंमध्ये उत्साह वाढेल आणि पुढे जाऊन आपल्या राज्यात प्रतिनिधी करायला मिळेल। अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी मला बोलून मान सन्मान केला, सत्कार केला, त्याच्याबद्दल आपला सगळ्यांचा मी आभारी आहे।
आणि या येणाऱ्या 20 तारखेला आपलं आपलं विधानसभेचं इलेक्शन आहे. भिवंडी ग्रामीण मध्ये मला उमेदवारी आहे, परंतु आपल्या सगळ्यांची मला शुभेच्छाची गरज आहे. आशीर्वाद नाही, तुम्ही लहान आहेत, परंतु शुभेच्छांची माझी शुभेच्छा देण्याची गरज आहे. तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला माझी निशाणी महादेव आंबो घाटाल 1 नंबरलाच आहे आणि मशाल निशाणीच्या समोर बटन दाबून मला भरघोस मताने विजय करायला अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महादेवजी घाटाळ साहेब. तदनंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे मॅडम. या मैदानावरती गावदेवी स्पोर्ट्स नानकर आयोजित गावदेवी चषक 2024 च्या अनुषंगाने क्रिकेटचे जे सामने भरलेले आहेत, यामध्ये ज्या स्पर्धकांनी ज्या संघांनी सहभाग घेतलाय त्या सगळ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करते. क्रिकेट हा खेळ आपल्याला शिस्तबद्धता शिकवतोच, परंतु त्याचबरोबर आपलं शारीरिक कौशल्य आजमावण्याची संधी देतो. या माध्यमातून या परिसरातले जे खेळाडू आहेत, या खेळाडूंना आपलं कौशल्य आजमावण्याची संधी या माध्यमातून गावदेवी चषकच्या 2024 या स्पर्धांच्या माध्यमातून मिळते. आपण सगळ्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी मॅचेसचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल शिवसेनेच्या कुटुंबातर्फे आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. परंतु जसं महादेव घाटाळ साहेबांनी सांगितलं उमेदवारी संदर्भात, त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक पाऊल आणखीन सांगते की सकाळच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी जे खेळाडू आपला क्रीडा सराव करत असतात, त्या क्रीडा सरावामध्ये जाऊन त्या क्रीडा शौकीनांना, त्या खेळाडूंना भेटण्याचं काम हे गेले अनेक दिवस महादेव घाटाळ सातत्यानं करतात. आणि त्या पद्धतीनं खेळाडूंच्या विषयी असलेली आत्मीयता, खेळाडूंच्या विषयी असलेलं प्रेम आणि सुपर्ब 6 खरं तर भाषणापेक्षा हे पाहणं सगळ्यात जास्त आनंददायी आहे. सतत आमच्या बोलण्याच्या पेक्षा मैदानावरून आमचे फलंदाज चौकार आणि षटकार मारत आणि क्रीडा रसिक त्याचा आनंद घेत आहेत. यामध्ये आमचा जास्त व्यत्यय आणत नाही. फक्त येणाऱ्या 20 तारखेला आमची पण एक मॅच सुरू आहे, ज्या मॅच मध्ये तुम्हाला सगळ्यांना उपस्थित राहायचं आहे आणि उपस्थित राहून आपलं 1 नंबरचं, कारण आपण ज्या वेळेला संघ पाहतो, फायनलला जो संघ येतो त्या फायनलला संघाला जिंकल्यानंतर आपण किती क्रमांकाचं बक्षीस देतो? 1 नंबरचं. तर या वेळेला फायनलला जे आपले आहेत त्यांना 1 नंबरचं बटन दाबून आपण त्यांना विजयी करणार आहोत. ती आपण संधी यांना देऊया, कारण फायनल मधून आलेला संघ हा सर्वोत्तम असतो आणि त्या पद्धतीनं 20 तारखेला जी फायनल आहे, या फायनल मध्ये निवडून येणारे आमचे उमेदवार 1 नंबरचे सर्वोत्तम असतील, ही आम्हाला आपल्या सगळ्यांना खात्री देते. आपण सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि या फायनलचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिलीत. खेळाडूंचं मनापासून अभिनंदन. या सगळ्याच खेळाडूंचं ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करत, पुढच्या वर्षी म्हणजे आज ज्या लेवलला तुम्ही या ठिकाणी घेतलायत, तर मला असं वाटत नाही की या ग्रामीण भागातल्या क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. ज्या पद्धतीनं आयोजन केलंय हे आयोजन खूप वरच्या लेवलचं आहे. भविष्यामध्ये याही पेक्षा तगडं अशा पद्धतीने आयोजन तुम्ही करू शकाल, यासाठीच्या शुभेच्छा देते. आणि त्यासाठी आमच्या माध्यमातून जे काही खारीचा वाटा उचलता येईल तोही आम्ही उचलू, हे आश्वासित करून थांबतो. आपण पुन्हाच्या खेळाकडे वळूया, कारण मैदानावरचे चौकार षटकार आमचं जास्त लक्ष वेधून घेतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ज्योतिताई ठाकरे मॅडम. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार असेल. सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे. माणूस 1 नंबर आहे, काम 1 नंबर करतो, तर 1 नंबरच्या बटनावरती आपण सर्वांनी 20 तारखेला शिक्कामोर्तब करून महादेवजी घाटाळ साहेबांना भरघोस मताने निवडून द्यावा, ही सर्वांना नम्रतेची विनंती असेल. मान्यवर देखील इथून रजा घेत आहेत. सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं महादेवजी घाटाळ साहेब असतील, आमच्या ज्योतिताई ठाकरे मॅडम असतील आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांचा आम्ही मनापासून हार्दिक असा आभार व्यक्त करतो.
फास्ट मॅचच्या दिशेला वळूया. मान्यवरांची देखील मांदियाळी इथे लाभली, त्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करूया. आणि 21 धावा धावफलकावरती असतील. ओव्हर नंबर तिसरी मैदानावरती सुरू आहे. दर्शकांच्या माहितीसाठी सांगतोय की तिसरी ओव्हर सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 21 या आकड्यावरती. गडी गमावले 2 फलंदाज मैदानावरती सौरभ आणि जितेश पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग मार्क वरती प्रतीक आहेत. एवई विपक्ष NK स्पोर्ट्स खांडवळ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता. इकडे मनोज असतील स्ट्रायकिंग इन वरती थ्रो. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट, 2 धाव्यांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जो मात्र तिसरा. थोड्याच वेळामध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते हे युवा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष काल्हेर राकेश शेठ पाटील साहेब, जे विहान एंटरप्राइजेसचे सर्व आहेत. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव. आणि अर्थातच आपण पाहू शकतो आपल्या सर्वांचे लाडके राकेश शेठ पाटील साहेब यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आदरणीय राकेश शेठ पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. राकेश शेठ पाटील साहेबांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक असं स्वागत. युवा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष काल्हेर आणि विहान एंटरप्राइजेसचे सर्व आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय राकेश शेठ पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. आदरणीय राकेश शेठ पाटील साहेबांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच पंचायत समिती सदस्य शेठ पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांचं पण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो आपल्या सर्वांचे लाडके ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो, व्यवस्थापन समिती देखील आमच्या मान्यवरांची वाट पाहत होती आणि त्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. युवा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष काल्हेर आणि विहान एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय राकेश शेठ पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. मान्यवरांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तसेच पंचायत समिती सदस्य आदरणीय सचिन शेठ पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 25 पाहायला मिळेल. नक्कीच दादांविषयी मी विशेष गोष्ट सांगेल की नानकर वरती विशिष्ट प्रेम आहे. म्हणून तर काय, भिवंडी परिसरामध्ये ज्या वेळी नानकर संघ खेळतो तर विहान एंटरप्राइजेस आई गावदेवी नानकर या संघामध्ये आपण खेळत असताना पाहू शकतो. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते अर्थातच राकेश शेठ पाटील साहेब आहेत, जे युवा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत खाल्लेरचे. तर नक्कीच दादांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील लाभलंय. दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच सुजित पाटील, विवेक पाटील खांडवा गावचे सुजित पाटील आणि विवेक पाटील आपण देखील या. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. सायंकाळचं सत्र आहे, सो दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती असेल, स्पोर्ट्समॅन स्पिरिट मित्रांनो राखा. वेळ वाचवणं महत्वाचं आहे. यावेळेस स्विच हिटचा फटका, बॉल सीमा पार, लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून आलाय हा दमदार षटकार. शेवटच्या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करावी तर अशा प्रकारची कामगिरी करावी. अपना एक का तभी दिखाओ जब सामने वाला बादशाह दिखाए, आणि मैदानावरती तेच पाहायला मिळतोय.
जे आतापर्यंत खेळले गेले पारी त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ पारी आतापर्यंतची सौरभची ही राहिली आहे मेगा फायनल मध्ये. ज्याप्रमाणे त्याने लीग स्टेजमध्ये बॅटिंग केली तर लीग स्टेजमध्ये बॅटिंग इतकी खास झाली नव्हती, मात्र त्यानंतर सौरभने या मेगा फायनल मध्ये ज्याप्रमाणे अँकर रोल निभावला त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलाय आणि नक्कीच धावफलकावरती 31 या आकड्यावरती रोशन शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सौरभ. यावेळेस चेंडू हवेमध्ये फॉलिंग स्वीप मारायचा प्रयत्न. एसटी रक्षक चेंडूची जजमेंट करतील. फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल स्वीकारलाय, मैदानावरती स्वीकारला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. अगदी कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे आणि फलंदाज सौरभ बॅक टू दी पवेलियन. राकेश दादांबद्दल मी विशेष गोष्ट नक्की सांगेल की युवा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष काल्लेर आहेत. विहान एंटरप्राइजेस या नावाने सातत्याने नानकर संघ खेळतो आणि त्या नानकर संघाचे पुरस्कर्ते म्हणून राकेश शेठ पाटील साहेबांची ओळख आहे. सातत्याने आपण जर पाहायला गेलं तर या असोसिएशन मध्ये 40+ चे संघ मिळत नव्हते, मात्र फक्त दादांचं नाव घेतलं आणि त्या 40+ चे संघ आम्हाला मिळाले. म्हणजे काय तर दादांचं नाव, दादांना कॉल आणि मॅटर सॉल्व. आणि नक्कीच आपले जे 40+ चे संघ आहेत त्या संघांना त्या असोसिएशन मध्ये एंट्री दादांच्या पुढाकाराने मिळाली. असे आमचे दादा आहेत. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे राकेश शेठ पाटील साहेब, त्यांचा आम्ही विशेष असा आभार व्यक्त करतो. सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव आहेत. भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष काल्लेर म्हणून त्यांची ओळख आहे आणि नक्कीच राजकीय क्षेत्रामधील फार मोठं नाव आणि पुढे देखील अजून आसमान गाठायचं आहे या ती मात्र शंकाच नाही आहे. आणि नक्कीच व्हाईट बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की ज्या वेळी भिवंडी परिसरामध्ये कधी मदत लागली तर 40+ क्रिकेट असो किंवा रेग्युलर क्रिकेट असो, हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे जर कोण व्यक्तिमत्व असतील तर सुजित दत्ताशेठ पाटील आणि त्यांच्या समवेत राकेश शेठ पाटील साहेब जे सातत्याने आमच्या या गावाला मदत करतात. तर या 2 मान्यवरांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच सचिन शेठ पाटील साहेब देखील आहेत जे पंचायत समिती सदस्य आहेत. राजकीय क्षेत्रामधील फार मोठं नाव, चांगलं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व आणि चांगलं कर्तृत्व यांचा त्रिवेणी संगम असणारा दूरदृष्टीचा कल्पक नेता म्हणून दादांची ओळख आहे. सातत्याने फार चांगल्या प्रकारची कामगिरी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची असते. असे हे मान्यवर आहेत. मान्यवरांचं आम्ही विशेष असं कौतुक करू. संध्याकाळच्या सत्रामध्ये घडतंय काय, जितके जास्त तुम्ही व्हाईट बॉल टाकाल तितका तुम्हाला लेट बॅटिंग येईल, बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडेल आणि कुठेतरी तुमचा संघ बॅकफुट वरती जाईल. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. जाधव साहेबांना देखील नम्रतेची विनंती असेल आपण देखील या, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह उपलब्ध झालेले आहेत. दादांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. रन नाही आहे, मात्र जीवाच्या आकुंठाने मेहनत केली होती हर्ष यांनी. थोडासा अँगल वगैरे वाटतं अँकल ट्विस्ट झालाय की काय, नाही सेफ आहे. हर्ष आर यू ओके? नका नका पाणी नका प्लीज. बघा रात्री आता जवळ आहे, आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि भरपूर सारा उशीर झालेला आहे. आपल्याला वाटलं की 4 वर्ष मॅचेस आपण कव्हर करू, मात्र तरी देखील धावसंख्या 39 39 पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येतील सॅम. लॉंग ऑन मध्ये कॅच झाली ड्रॉप आणि बॉल सीमा पार. नशिबाचा लकी चौकार 4.
यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला लॉंग लेगच्या दिशेला आणि बॉल सीमारेषा पलीकडे हर्षा बॅट मधून हा जबरदस्त चौकार. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 47-48 चे टार्गेट. फिल्डिंग लवकरात लवकर खांडवा संघ लावून घ्यायचे. चला आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. खऱ्या अर्थानं हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे राकेश दादा पाटील साहेब तसेच सचिन दादा पाटील साहेब हे 2 मान्यवर आहेत. तर नक्कीच आपण सचिन दादा पाटील साहेबांचा आपण सर्वप्रथम शुभ सन्मान करणार आहोत. पंचायत समिती सदस्य आदरणीय सचिन शेठ पाटील साहेब त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. आदरणीय सचिन शेठ पाटील साहेब पंचायत समिती सदस्य दादांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. जयराम दादा तळवी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण शुभ सन्मान करतोय. अगदी पाहायला गेलं तर एक फार मोठं नाव सचिन दादा पाटील साहेब. जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत युवा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष काल्हेर आणि विहान एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय राकेश शेठ पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. गणेश दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण शुभ सन्मान करतोय. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय राकेश शेठ पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. चला फिल्डिंग लावून घ्यायची. एनके स्पोर्ट्स खांडवळ टीम चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करून घ्या. वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील त्यामुळे विनंती असेल एनके स्पोर्ट्स खांडवळ टीम लवकरात लवकर आपण फिल्डिंग जी मात्र आहे सेट करून घ्यायची आहे. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते तर मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय. चला फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे टीम एनके स्पोर्ट्स खांडवळ. यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत विवेक शेठ पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. दत्तात्रयजी सुतार साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय विवेक दादा पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. विनंती असेल ती म्हणजेच दत्तात्रयजी सुतार साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण विवेक शेठ पाटील साहेब आणि पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. विवेक शेठ पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. दत्तात्रयजी सुतार साहेबांच्या शुभ हस्ते उद्योजक समाजसेवक विवेक शेठ पाटील साहेबांचा आपण या स्पर्धेच्या वतीने आयोजन समितीच्या वतीने मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने शुभ सन्मान करतोय. चला आपण मॅचच्या दिशेला जाणार आहोत. मेगा फायनलची मॅच 48 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजेच टीम आई गावदवी एबाई संघाला. खऱ्या अर्थानं मी म्हणेल ज्यांनी क्रिकेट पाहिलं नाही तर क्रिकेट जगलंय आणि खऱ्या अर्थानं हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे राकेश दादा पाटील साहेब. तर मी नक्कीच त्यांना विनंती करतो त्यांनी या स्पर्धेविषयी आणि क्रिकेट विषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. तसं नानकर गावाचं नातं एक 5 ते 6 वर्ष आधी माझी बहीण सुप्रिया सचिन पाटील माजी सभापती पंचायत समिती भिवंडी या कारणाने नानकर गावात मला वाटते गलीमध्ये फिरलेलो आहे. असोसिएशनमध्ये टीम आहे तिला ही बाहेर काढू शकतात. त्यामुळे सर्वांनी मिळून एक नियम करा आणि सर्वांसाठी चांगला असं स्पर्धा केलवा. थँक्यू. तर नक्कीच फार कमी शब्दांमध्ये आपलं मनोगत आदरणीय राकेश शेठ पाटील साहेबांनी व्यक्त केलं. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. विहान एंटरप्राइजेसचे सर्व आणि युवा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष काल्हेर आदरणीय राकेश शेठ पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा आम्ही विशेष असा आभार व्यक्त करू. तसेच पंचायत समिती सदस्य सचिन शेठ पाटील साहेब देखील उपस्थित होते. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 12 असेल.
12 शेवटचा बॉल असेल. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार. 6 धावा. ओव्हर नंबर पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती असेल ती म्हणजेच 18. आता गरज आहे 3 षटक 30 धाव्यांची गरज. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये विनंती असेल. टीम मीटिंग घेऊ नका. टीम मीटिंग घ्यायची नाहीये ही नम्रतेची विनंती असेल. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये विनंती आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. 18 धावा धावफलकावरती येणारे 18 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 30 धावेची गरज असेल. हर्ष विनंती थोडस स्पीडअप करा. आपण तुम्ही देखील सहकार्य करतायत परंतु थोडस अजून स्पीडअप करा विनंती असेल. मेगा फायनलची ही मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी चौफेर दिशेला मैदानाच्या आपण पाहू शकतो. एकंदरीत 30 संघांचा समावेश होता. त्यापैकी 28 संघांचा गाशा गुंडाळला गेला. ही एक मॅच आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलची शिल्लक आहे आणि यानंतर चॅम्पियन आपल्याला समजून जाईल. त्यावेळेस पहिला चेंडू पडणार होता. त्यावेळेस प्रश्न होता की चॅम्पियन इज चॅम्पियन, हु विल बिंग द चॅम्पियन. या मॅच नंतर आपल्याला कळून जाईल नानकर चषकाचा चॅम्पियन कोण असेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा त्या मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थानी या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये सागर जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. मनोज आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती क्रमांक पहिल्यावरती स्ट्रायकर एंड वरती आहे. यावेळेस देखील बॅकफुटला आले आणि त्यानंतर दिशा दाखवली आणि गोलंदाजाची दशा खराब करत असताना बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी हा उपयुक्त चौकार येतोय फलंदाज मनोजच्या बॅट मधून. शुभ सन्मान जो मात्र केला जातोय. विनंती आहे अक्षय थेटे यांना आपण आपल्या शुभ हस्ते माजी उपसरपंच जयरामदादा दळवी साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. स्कूप करायचा प्रयत्न होता तोपर्यंत आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं सागर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू डॉट येतोय. आणि यानंतर मयूरदादा दळवी साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय माजी सरपंच सन्माननीय गणेशदादा पाटील साहेबांचं शुभ सन्मान करायचंय. मैदानाच्या आतमध्ये फटका अप्रतिम, फटका दर्जेदार आणि धावा देखील दर्जेदार मिळतील. बॉल सीमा पार, षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 18 धावांची अजूनही गरज येवई या संघाला आपल्याला पाहायला मिळेल. येस आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. इथे बॅटची कडा लागते. क्षेत्ररक्षक होते. फिल्डिंग चांगली झाली आहे. फेकी देखील झाली होती स्ट्रायकर एंड वरती. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज. 13 चेंडू आणि 17 असं समीकरण पाहायला मिळतोय. ज्यावेळेस मॅच सुरू झाली होती 12ची सरासरी गाठायची होती. तिथून मात्र सुरेख फटकेबाजी मनोजच्या माध्यमातून आणि त्या सोबतीला आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी कालच्या दिवसामध्ये होती. एका चेंडूवरती 6 धावेची गरज होती. तिथून मात्र 2 एक्स्ट्रा मिळाल्या आणि एक नशिबाचा चौकार मिळाला. तिथे क्वालिफाय होत असताना आपल्याला येवई संघ पाहायला मिळाला आणि त्यानंतर चांगली कामगिरी. ते फटका फसला आणि त्यानंतर यष्टीरक्षक आले. धक्का बसले. नवीन फलंदाजाने त्वरित पळत जायचंय. विनंती असेल नवीन फलंदाजाने त्वरित पळत जा. संजय आपण त्वरित पळत जायचे कारण तुमची बॅटिंग आहे. स्वतःसाठी थोडस सहकार्य करा. टीम हर्डल घ्यायचं नाहीये. विनंती असेल टीम हर्डल घ्यायचं नाहीये.
सन्माननीय दत्तात्रय जाधव सुतार साहेबांचं शुभ सन्मान करायचं विनंती असेल अक्षय थेटे यांना. आपण आपल्या शुभ हस्ते सरपंच साहेब दत्तात्रय दादा सुतार साहेबांचं शुभ सन्मान करायचे. अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं शुभ सन्मान या आयोजन कमिटीच्या माध्यमातून केलं जात आहे. विकेटचं पतन होतोय. 2 षटकांची समाप्ती. 31 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडवरती मनोज खाटाळ पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला संजय तरी आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील. तर अजून एक शुभ सन्मान आपण करणार आहोत. सावत गावातील उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय लखनदादा पाटील यांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करतोय. डिसिप्लिन असलं पाहिजे आणि डिसिप्लिन ते लखनदादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस डिसिप्लिन ठेवायचा असतो त्यावेळेस जो डिसिप्लिन ठेवायला बघतो अगदी सगळ्यांच्या डोळ्यावरती तो येतो. परंतु लखनदादांच्या माध्यमातून अप्रतिम असा डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. यावेळेस लॉंग ऑन चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकदा कंप्लीट केली जातीये. सिंगलच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती. 16 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. यावेळेस अवांतर चेंडू असेल. 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 15 असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. क्रुशियल मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. शफल झाले. रूम क्रिएट केला आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी येतोय हा उपयुक्त चौकार. 37 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 11 धावेंची गरज. 9 चेंडू 11 धावेंची गरज पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती जितेश असतील. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती आपल्याला संजय पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्रायकर एंड वरती वन मॅन आर्मी मनोज पाहायला मिळतील. 9 चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज आहे. लोवा फुलटॉस चेंडू होता. बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत आहेत. डाऊन दी बॉल. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 38 या आकड्यावरती 10 धावेंची अजूनही गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावा ज्या मात्र अजूनही गरजेच्या आहेत. आई गावदेवी क्रिकेट संघ येवई या संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला 8 चेंडूंमध्ये 10 धावा ज्या मात्र डिफेंड करायचेत एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाला. दरम्यान आपण पाहू शकतो पंचांनी मृत्यू चेंडू घोषित केलेला आहे. मनकट विकेट साठी ट्राय जो मात्र करण्यात आलं होतं गोलंदाज जितेशच्या माध्यमातून. पंचांनी मृत्यू चेंडू घोषित केला. गोलंदाज तयार. यावेळेस रूम क्रिएट केलंय. फटका अप्रतिम आहे. डाऊन दी बॉल फिल्डर्स सुजित आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. इथे 3 धावा देखील कंप्लीट होऊ शकल्या असत्या परंतु 2च धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. नाखुश थोड्याशा आपण पाहतोय जे मात्र मनोज आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 40 पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 8 धावेंची गरज. सध्याच्या स्थितीला मॅच या चेंडूवरती देखील खूप जास्त प्रमाणामध्ये शिफ्ट होऊ शकते. इथे विकेट पडलं किंबहुना डॉट बॉल आलं तर शेवटच्या षटकामध्ये येवई टीमला प्रेशर येऊ शकतो. परंतु एक मोठा फटका आला तर पूर्ण प्रकारे प्रेशर मध्ये खांडवळ संघ जाईल. 7 चेंडू 8 धावेंची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार आलाय. हा खणखणीत चौकार. समीकरण येणारे चेंडू 6. विजयासाठी 4 धावेंची गरज. टीम हँडल घ्यायचं नाहीये विनंती असेल एनके स्पोर्ट्स खांडवळ टीम आपण टीम हँडल घेऊ नका.
6 चेंडू आणि 4 धावांची गरज पाहायला मिळतीये. एका बाजूला NK स्पोर्ट्स खांडवळ, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ येवई. कुठला संघ इथे चॅम्पियनशिपचा हकदार बनेल? येणारे 6 चेंडू आपल्याला सांगून जातील. एका बाजूला येवईचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला खांडवळचं क्रिकेट. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय सौरभ, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती संजय असतील, नॉन स्ट्रायकर एंड वरती मनोज आपल्याला पाहायला मिळतील. आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर आयोजित आई गावदेवी नानकर चषक 2024चा हा दैदिप्यमान थरार पाहायला मिळतोय. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध होतं आणि आता शेवटच्या षटकामध्ये मॅच आली आहे. येणारे 6 चेंडू 4 धावांची गरज. पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाजाने त्वरित जायचंय. सॅम आपण पळत जायचंय, विनंती असेल, कारण तुम्हाला बॅटिंग करायचंय, स्वतःसाठी थोडस पळत जा. येणारे 5 चेंडू 4 धावांची गरज. आपण नक्कीच आपण नक्की उल्लेख करणार आहोत मदन शेठ जाधव साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज जे मात्र आपल्याला सौजन्य झालं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व. ज्या वेळेस कुठल्या गोष्टीची कमतरता भासेल दादांना फक्त कॉल करावं आणि दादांच्या माध्यमातून ती मदत नक्की दिली जावी. असं व्यक्तिमत्व म्हणजे मदन शेठ जाधव, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य झालंय. त्यांचं देखील कौतुक असेल. नाउ बॅक टू द क्रिकेट. येणारे 5 चेंडू 4 धावेंची गरज पाहायला मिळते. इथे फटका, फर्स्टला डाऊन दी बॉल, फिल्डर आलाय, कॅच झालीये कंप्लीट. आज हर्ष आपण पाहतोय एका वेगळ्याच रंगामध्ये आलाय. बॉलिंग केली नाही परंतु बॅटिंग आणि फिल्डिंग अप्रतिम करतोय. आता समीकरण येणारे 4 चेंडू आणि 4 धावेंची गरज. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. विवेकजी पाटील अर्थात विवेक शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून हर्ष या कॅच साठी 500 रुपये कॅश प्राइज आलेला आहे. चार चेंडू आणि 4 धावेंची गरज. नवीन फलंदाजाने त्वरित स्ट्राइकर एंड वरती जायचे. म्हटलं जातं मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मैच के अंदर लढना सीख लो. आणि ते लढतोय NK स्पोर्ट्स खांडवळ संघ. समीकरण येणारे 4 चेंडू आणि 4 धावेंची गरज. यावेळेस वाईड बॉल पाहायला मिळतोय. एक तर कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी. वाईड +1, 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात. समीकरण येणारे 4 चेंडू आणि 2 धावेंची गरज. मागच्या 2 चेंडूंवरती जी मेहनत गोलंदाज सौरभने केली होती, अगदी या चेंडूवरती ती मेहनत पूर्ण प्रकारे पाण्यामध्ये मिसळली आहे. अजूनही 2 धावेंची गरज आहे. 4 चेंडू आणि 2 असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. आपण पाहू शकतो चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी क्रिकेट संघ येवई. अभिनंदन येवई टीम. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत. सुजित दादा पाटील